पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो आहोत. तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, कधीच. एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं ठाण्यात, तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय आहे. नाही तर त्याला काय माहिती ठाण्यात काय आहे. मी दाखवलं त्याला. आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. राणेंबरोबर पळून चालला होता. मला प्रेम साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल. विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते. साहेब नाराज होते. त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला. उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला कार्य. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि तुम्ही होतात साहेब, क्षणभर विश्रांतीवर घेऊन गेलो. त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं. हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप. ही अशी भानगुळत तयार झाली राजकारणात. त्याच्यानेच राजकारणाचं वाटोळं झालं. दलाल